घरी या ना एकदा तुम्ही पण आमच्या. हो हो. अहो आम्ही तर खुशच आहोत. अगदी आमच्या प्रतीकला शोभेल अशी मुलगी मिळाली आम्हाला. आणि आम्हाला की नाही तिशीच्या आतली मुलगी हवी होती. काय? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो स्वानंदी बद्दल. 28ची नाही का ती? म्हणजे तशी प्रतीकपेक्षा 9-10 वर्षांनी लहान आहे, पण त्यांना चालतंय. मग काय तर. स्वानंदी किती वर्षाची म्हणालात तुम्ही? 28 वर्षांची. अहो म्हणजे आमचं काय म्हणणं आहे, मुलीला ना तिशीच्या आत दिवस गेलेले बरे. स्वानंदीचं वय कोणी सांगितलं तुम्हाला? अहो स्वानंदीच्या आईने. का हो? नाही नाही, सहज, अगदी सहज. आम्ही तर बाई प्रतीकला सांगूनच ठेवलंय, तिची तिशी आणि तुझी 40शी उलटायच्या आत आम्हाला नातवंड पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो हो, अगदी बरोबर. आता अगदी तुमच्या मनासारखंच होईल. हो, स्वानंदी अगदी सगळ्या दृष्टीने चांगली मुलगी आहे. चला भेटू आपण साखरपुड्याला. हो भेटूयात ना. काय? हॅलो. नमस्कार, मल्लिका राजवाडे बोलते. विहीणबाई. अरे बापरे, विहीणबाईंचा फोन आला आणि मी उचलला नाही. किती वेळ. आता ना मी तुमच्यासाठी एक स्पेशल रिंगटोन ठेवणार आहे. विहीणबाई, तुम्हाला माहिती आहे ना ते गाणं आहे बघा, विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा आता उठा, भातुकलीचा केला तुम्ही सारा चट्टा मोठा. असं काही नाही, तुम्ही कशाला चट्टामट्टा करालो. मी आपल्या सहजच बोलले, जोक केला. काय म्हणता, कशा आहात, कसं काय फोन केला? हा, जरा चौकशी करावी म्हटलं. घरात 2-2 लग्न आहेत तुमच्या, सगळी गडबड असेल ना? श्वास घ्यायला उसंत मिळत नाही मला. बरं, कशी चालली आहे तुमची साखरपुड्याची तयारी? म्हणजे माझी काहीही मदत लागेल तर प्लीज सांगा. नाही हो, खूप छान चालली आहे तयारी. काय चाललीच आहे आपली. आणि समर सर आहेत ना सगळं करायला. तरी आपण लक्ष द्यावंच लागतं ना. हो ना, हो ना, हो. म्हणजे कसं आहे, कार्यात काहीही गडबड होऊ शकते. समर माझा बिचारा कुठे कुठे लक्ष देणार. हो ना, हो ना. म्हणूनच म्हटलं, कसली गरज लागली, काही लागली तर तुमच्या हातात थोडे पैसे देऊन ठेवते. पैसे? नाही नाही, अजिबात नाही म्हणायचं नाही. आता आपण एक कुटुंब होणार आहोत की नाही, म्हणून विचारलं. किती देऊ? 2, 4, 5 लाख? 5 द्या द्या. एक फक्त अट आहे माझी. तुमची पण अट आहे? हे बघा, हे सध्या ना आपल्यामध्येच राहू दे. म्हणजे आमचा समर आहे ना एकदम हिशोबी आहे. तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब लावतो आणि त्याला अजिबात आवडणार नाही मी असे पैसे दिलेले. आणि तुमची स्वानंदी पण तशीच आहे. म्हणजे तिला उगाच असं वाटायला नको की पैसे घेऊन आपल्यावर हे सगळं लादलंय. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते, हे आपल्यातच राहू दे. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, एक काम करता का, मला प्लीज स्वानंदीचं पॅन कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेट देता का? नाही म्हणजे कसं आहे की लगेच तुमच्या अकाउंटला पैसे मी ट्रान्सफर करते. काय अकाउंटला ट्रान्सफर करणार तर त्याला बर्थ सर्टिफिकेट आणि पॅन कार्ड कशाला? कसं आहे ना, आमच्याकडची सिस्टीम जरा वेगळी आहे. काय आमचे राजवाड्यांचे म्हणजे. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपला खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे. कारण आपलं घर हे खऱ्या अर्थाने आपलं झालेलं आहे. आज खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आणि हे सगळं शक्य झालंय समर राजवाडे साहेबांमुळे. मी स्वानंदीला विनंती करतो की तिने समर साहेबांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा.
अगं स्वानंदी, ती शाल त्यांच्या खांद्यावर पांघर. तुम्हाला सगळ्यांना इतकं हसताना बघून खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. आणि मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद, हे हसू मी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करेन. आणि खरं सांगू का, यापुढे ना हे असे आभार प्रदर्शनाचे कार्यक्रम नको. तुम्ही स्वानंदी मॅडमला जसं तुमच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनवून घेतलात ना, तसंच मला देखील तुमच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनवून घ्या. मी खरोखर तुमचे आभार मानतो. हो, तुम्ही कशाला आभार मानताय? आणि मुळातच आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का? चला, म्हणजे तुम्ही मला आपलं मानलं आणि मीही तुम्हाला सांगतो, आपल्या या वास्तूचं, जागेचं जे काही नुकसान झालं असेल ना, त्या सगळ्याची भरपाई मी करून देईन. इथल्या रिनोव्हेशनचं काम लवकरच मी हातात घेईन. हा, चला, थँक्यू. येतो. बन